तर तुमचं माझं चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे जी असणार आहे बजाजचं मॉडेल. आताची लेटेस्ट मॉडेल आहे कारण की त्याच्या आधी पण त्या बाईकचा मी रिव्ह्यू बनवलेला N150 आहे. बजाजचं मॉडेल आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. मित्रांनो तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे बजाजची पल्सर N150. या बाईकचं मी तुम्हाला आज रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्या आधी पण मी N150चा बाईकचा मी रिव्ह्यू बनवलेला. तुम्हाला तो पण जर पाहिजे असेल तर तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या बाईकची तुम्हाला लिंक भेटून जाईल. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि सेमच मी N160चा पण बनवलेला आहे आणि सेम जी आहे 220F पल्सर त्या पण बाईकचं बनवलं. जेवढं पण पल्सरचे जे पण मॉडेल असतील त्या पण सर्व बाईकचे मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. ते पण मागच्या वर्षाचे असणार आहे. ही आहे 2024चं मॉडेल. ती आधीचे जे पण मॉडेल होते ते सगळ्या त्या 23च्या होत्या. फक्त एवढंच असणार त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये थोडंसं आपलं प्राईजमध्ये पण डिफरन्स असणार आहे आणि काही फीचर आणि की आपलं कलर वाईज पण ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो ही जी असणार आहे तुम्हाला सिंगल सिलेंडर असणार आहे. एअर कोल्ड DOC फ्युल इंजेक्टर असणार आहे दिलेलं इंजिन. यामध्ये तुम्हाला जे डिस्प्लेसमेंट जे आहे तुम्हाला 149.68 सीसीचं असणार दिलेलं यामध्ये तुम्हाला इंजिन ठीक आहे. आणि मेन म्हणजे याची तुम्ही लुक पण बघू शकता या बाईकची किती चेंजेस झालेली आहे. आधीच्या बाईकमध्ये आणि आताच्या बाईकमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस भेटतील. आणि मेन म्हणजे इयर वाईज पण. आणि इयर वाईज तुम्हाला फक्त प्राईजमध्ये तुम्हाला डिफरन्स असणार आहे. 1-2 हजाराने तुमची हिची प्राईस जी असणार आहे थोडीशी वाढून आहे. 1-2 हजाराने किंवा डिस्ट्रिक्ट वाईज किंवा सिटी वाईज जी असणारी प्राईस तुम्हाला ती वाढलेली असणार आहे यामध्ये दिलेली ठीक आहे. स्टार्ट करतो पहिल्यांदा. हे बघा या बाईकमध्ये तुम्ही सुद्धा तुम्हाला इथं 8 तुम्हाला फ्यूल भेटून जाईल यामध्ये ठीक आहे. आणि ही जी मॉडेल असणार ही असणार आहे सेमी डिजिटलमध्ये. याच्यामध्ये डिजिटल मॉडेल पण आलेली आहे. फुल डिजिटल असणार आहे. ते पण जर बाईक असेल तर त्या बाईकचं पण तुम्हाला मी रिव्ह्यू बनवून दाखवेल. आता मी तुम्हाला या बाईकचं रिव्ह्यू दाखवतो ठीक आहे. फ्रंटपासून सुरुवात करतो मी ठीक आहे. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला हेडलाईट असणार आहे. LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेली असणार आहे. DRI दिलेली असेल LED ठीक आहे. टर्न इंडिकेटर तुम्हाला दिले असणार आहे. आपले याचे आपलं हायवेमध्ये दिलेले असतील. टेलिस्कोपिकमध्ये तुमची सस्पेन्शन दिलेली असणार आहे. ड्युअल चॅनल ABSमध्ये तुमची ड्युअल बोलतोय सॉरी सिंगल चॅनल तुम्हाला ABSमध्ये तुमची हे ब्रेक दिलेली असणार यामध्ये. ABSचे दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील. आणि डिस्कची साईज जी असणार तुम्हाला दिलेली 260 mm पर्यंत दिलेली असणार आहे. आणि हे बघा इथं पण तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. आणि इंजिन गार्ड तुम्हाला दिले असणार आहे हे फायबरमध्ये. इंजिन गार्ड तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्णपणे बॉडी कलरमध्ये असेल थोडंसं. आणि खाली तुम्हाला ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघं दिलेले असेल या बाईकमध्ये. आणि लेग गार्ड दिलेलं असणार इकडे साईडला. आणि हा बघा इकडे साईडला हे आपलं मडगं जे असणार तुम्हाला पूर्णपणे असणार मॅटॅलिकमध्ये. आणि पाठीमागचा हा जो परत असणार फायबरमध्ये दिले असणार. दोघं तुम्हाला फायबरमध्ये दिले असेल. फक्त हा वरती तुम्हाला कलर असणार आहे रेडमध्ये. आणि इथं ही तुमची ग्राफिक दिलेली असणार थोडीशी या ठिकाणी. आणि हे आपले ब्रेकचे पॅड दिलेले असेल इकडे साईडला कॅलिपर ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये पण बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला पल्सरची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. सेमच ग्राफिक भेटून जाईल असे या टाईपमध्ये. मरून कलरमध्ये तुम्हाला ही ग्राफिक दिलेली असणार या ठिकाणी. सेमच तुम्हाला ही ग्राफिक भेटून जाईल. एअर सर्क्युलेशन जर तुम्हाला जागा दिलेली असणार आहे. आणि तुम्हाला बघा सिल्वर आणि ग्रे कलरमध्ये तुमची इथं ही ग्राफिक दिलेली असणार आहे. इकडचा हा पार्ट तुम्हाला असणार आहे थोडासा कार फायबरमध्ये डिझाईन दिलेली असणार इकडच्या साईडला ग्राफिक. सिल्वरमध्ये ही म्हणजे ही जी मॉडेल असणार इकडच्या साईडला हा पार्ट हा तुमचा जो असणार आहे सिल्वरमध्ये दिलेला असणार आहे. फक्त हा असणार आहे तुम्हाला मेटलमध्ये दिलेला ठीक आहे. आणि हे जे इंजिन तुम्हाला भेटेल यामध्ये इंजिन तुम्हाला भेटेल हे 149.68 सीसीचं भेटेल तुम्हाला ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये फक्त बजाजचं तुम्हाला इथं लोगो भेटून दिली आहे इकडच्या साईडला ठीक आहे. यामध्ये तुम्हाला फक्त बजाजचं लोगो भेटून दिली या ठिकाणी. आणि याची जी मॅक्झिमम पॉवर जी आहे ती 14.5 PHPची भेटते. 8,500 RPM चालली जाते. आणि 13.5 NMचा टॉर्क भेटतो तो 6,000 RPM चालला जातो ठीक आहे. इकडे साईडला तुमचे हे आपल्या सिल्वरमध्ये तुम्हाला हा ब्रेक पॅड दिलेला असणार आहे. रिअर फुटर दिलेलं असेल ठीक आहे. इकडे साईडला बघा इकडे साईडला तुम्हाला ही ग्राफिक दिलेली असणार आहे सिल्वर आणि आपली मरून कलरमध्ये. आणि N150ची तुम्हाला ब्रँडिंग इथे दिलेली असणार आहे व्हाईट कलरमध्ये ठीक आहे. ग्रॅब ब्रँड तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. सिंगल सीट दिलेली असणार आहे इकडे साईडला ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला कुठेही टँकवरती तुम्हाला टँक पॅड भेटणार नाही या ठिकाणी. तुम्हाला जर एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला लावायचं असेल तुम्ही ते लावू शकतात. पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे आतमधल्या हॅडला इथं मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं असणार आहे इकडे साईडला. ते पण तुम्हाला ॲडजस्टेबल असणार आहे. आणि हा जो पार्ट आहे इथं तुम्हाला दिलेला असणार आहे हा फायबरमध्ये दिलेला असणार आहे ठीक आहे. इकडे साईडला तुम्हाला ही पण हा पण एक गार्ड दिलेला असणार इकडे साईडला हा. आणि हे हा फ्रेम तुम्हाला दिलेली असणार आहे ही ट्यूबलरमध्ये. पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार 130 mm पर्यंत तुम्हाला ड्रम ब्रेक भेटून जाईल. आणि ही प्लेट भेटून जाईल ABSची या ठिकाणी ठीक आहे. आणि इथं पण तुम्हाला बघू शकतात. पहिले मी तुम्हाला टायरची पण साईज दाखवून देतो. टायरची साईज किती असणार ती. फ्रंटच्या टायरची साईज तुम्हाला असणार दिलेली ही पुढे टायरची साईज 90-17 इंची तुमची पुढचे अलॉवेल दिलेली असणार आहे ब्लॅक कलरमध्ये ठीक आहे. याची तुम्हाला जी अलॉवेल जी असणार आहे तुम्हाला ते डिक्टो तुम्हाला पल्सर
125 सारखे तुम्हाला दिलेली असणार आहे यामध्ये ऑलो व्हील्स, ठीक आहे. कारण की जी पल्सर 150 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलो व्हील तुमचे छोटे छोटे वेगळे असणार, सिंगल स्पोकमध्ये असणार, हे तुम्हाला ड्युअल स्पोकमध्ये दिलेली आहे या ठिकाणी, ठीक आहे. आणि पाठीमागे जे टायरची जी साईज असणार आहे ही तुम्हाला दिलेली असणार आहे. पाठीच्या टायरची साईज 120 80 17 इंच तुमचे हे दिलेले असणार आहे ऑलो व्हील्स पाठीचे, ठीक आहे. आणि इथं पण तुम्हाला रिफ्लेक्टर भेटून जातील रेड आणि सिल्वरच्या कॉम्बिनेशनमध्ये. फ्रंटपेक्षा रिअरच्या टायरची साईज बघू शकतात. ब्रॉडनेस पण थोडासा जास्त असणार दिलेला, म्हणजे तुम्हाला ग्रिपिंग पण थोडीशी चांगली भेटेल यामध्ये, ठीक आहे. या ठिकाणी आता मी तुम्हाला या गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्ही बघायला गेलं तर टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे LED मध्ये. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दिलेलं असणार फक्त हॅलोजनमध्ये. आणि पाठीमागचं जे मडगं दिलेलं असणार आहे हे तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. खाली तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असेल आणि नंबर प्लेट तुम्हाला ताकद दिलेली असणार आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला दिलेलं असणार आहे लेग गार्ड. चेन ड्रायव्हरची जे पण कवर असेल तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. आणि खालून तुम्हाला बघा इथं लुब्रिकेटिंग करण्यासाठी तुम्हाला इथं जागा दिली असणार आहे टायर चेनला, ठीक आहे, ठीक आहे. सायलेन्सर तुम्हाला तिकडं खाली असेल इकडे दिलेलं. 5 स्पीड मॅनर तुम्हाला गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. फर्स्ट जो डाऊट साईड सर्व बाकीचे अप साईडला दिलेले असेल तुम्हाला गिअरबॉक्स. साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ दिलेलं असणार आहे आणि खाली दिलेलं तुम्हाला सेंटर स्टँड, ठीक आहे. आणि ही जी आहे आपलं इथं तुम्हाला बजाजची ब्रँडिंग भेटून जाईल आणि खाली तुम्हाला कॉल भेटून जाईल इंजिन काउल, ठीक आहे. आणि वरती तुम्हाला पल्सरची तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे. आता मी तुम्हाला ओडोमीटरबद्दल माहिती देतो. हँडल तुमचं असंच दिलेलं असणार आहे सेमच. ज्यावेळेला तुमचं स्विच असणार दिलेलं स्टार्ट स्टॉपचं सेल स्टार्टर बटन दिलेलं असणार, जेव्हा तुम्हाला हेडलाईटला भेटणार नाही किंवा हेडलाईटचं पण तुम्हाला कट भेटणार नाही. जशी आपण गाडी स्टार्ट करू त्या टायमाला तुमचे हेडलाईट पण ऑन होऊन जातील यामध्ये. हँडल तुमचे असं असणार दिलेलं या ठिकाणी, ठीक आहे. सेम असणार दिलेलं N160 सारखं दिलेलं असणार आहे. 5 लाईट दिलेली असेल, हेडलाईटची कंट्रोल दिलेली असेल, अप्पर डिप्पर, टर्न इंडिकेटर आणि हे आपले हॉर्न दिलेलं असणार आहे. दोघे तुमचे हे मिरर दिलेले इकडच्या असतील इकडच्या साईडला. ओडोमीटर तुमचं असणार आहे सेमी डिजिटलमध्ये. इथं तुम्हाला हे साईड स्टँड दिलेलं असणार आहे. लाईट ऑन, मी एक काम करतो साईड स्टँड काढूनच टाकतो. हां केलं. हे इथून तुम्हाला असणार आहे लो बॅटरी इंडिकेटर लाईट असणार आहे. इंजिन लाईट दिली असणार आहे, ठीक आहे. टर्न इंडिकेटर दिलेली असणार आहे. नंतर मी इकडे तुम्हाला RPM मीटर दिले असणार आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडमीटर दिले असणार आहे. आपलं टायमिंग दिलेलं असणार आहे, किलोमीटर दिले असणार आहे आणि इकॉनॉमी दिलेली असणार आहे. नंतर मग ABS लाईट, नंतर RPM लाईट आणि आपले हे फास्ट लाईट आणि हे दिलेलं असणार इकडं न्यूट्रलची लाईट, ठीक आहे. आणि हे बघा इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे किलोमीटर किती झालेले ते, ठीक आहे. एवढं तर माझ्यामध्ये दिलेलं असणार आहे. नंतर मग हे 2 बटनं दिलेली असतील मोड आणि सिलेक्टसाठी. या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. बघा ट्रिप A, ट्रिप B, ओडोमीटर, इथं तुम्हाला चेंजेस होत राहतील, ठीक आहे. समोर तुम्हाला दिसत राहतील या ठिकाणी. एवढं तुम्हाला फंक्शन इथं चांगली दिलेली आहेत, म्हणजे आपण चेंज करू शकतो त्याच्यामध्ये, सेटिंग करू शकतो त्याच्यामध्ये. आणि इथं खालच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे इथं USB पोर्ट दिलेला असणार आहे हा, ठीक आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण रायडिंग करता मोबाईल चार्ज करू शकतो या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काही रायडिंग करताना काही प्रॉब्लेम होणार नाही. मोबाईलचं स्विच ऑफ दिलं झालं तर पण काही प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे चार्जिंग होत राहील, ठीक आहे. आणि इथं बघा इथं तुम्हाला ही कॅब दिलेली असणार आहे, पूर्णपणे बंदिस्त असणार ही कॅब, ठीक आहे. या ठिकाणी 14 लिटर तुमची या बाईकची मला टाकी भेटेल या ठिकाणी. या बाईकची कंपनीकडून जी मायलेज भेटते ती 47.5 किलोमीटर पर लिटरची आहे, जी भेटती आहे आपली कंपनीकडून. टॉप स्पीड असणार आहे 115 किलोमीटर पर आवरचा. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. इग्निशन तुमचं CDI दिली असणार आहे. एअर कोड असणार आहे. फ्युल इंजिटर असेल तुम्हाला यामध्ये दिलेलं, याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देतो. या बाईकमध्ये पण तुम्हाला आता फ्युल इंजिटर भेटायला लागलं आहे, ठीक आहे. सिंगल स्पार्क प्लग असणार तुम्हाला दिलेलं आणि फ्युल इंजिटर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगला भेटेल आणि मायलेज पण तुम्हाला याच्यामध्ये चांगला करता येईल. याच्या आधी जी पण मॉडल होती याच्यामध्ये तुम्हाला आधीचे ज्या मॉडल होते पल्सरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोरेटर भेटत होतं. आता त्यात तुम्हाला अजून पण एक गाडी आहे प्लॅटिनामध्ये तुम्हाला कार्बोरेटर भेटतं. याच्यामध्ये तुम्हाला फ्युल इंजिटर भेटत नाही प्लॅटिनामध्ये. फक्त तुम्हाला हे सांगू देतो पल्सरच्या मॉडलमध्ये तुम्हाला हे आता तुम्हाला भेटणार आहे कार्बोरेटर, विदाऊट कार्बोरेटर तुम्हाला असणार आहे बाईक दिलेली. फ्युल इंजिटर दिली असणार तुम्हाला, म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स चांगला करता येईल. याच्या आधीच्या मॉडल जे होत्या जुन्या पल्सरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला होतं कार्बोरेटर. त्यामध्ये या गाडीमध्ये तुम्हाला जे डायमेन्शन असणार आहे तुम्हाला व्हील बेस सांगतो 1352 mm पर्यंत असेल. सिटिंग हाईट 790 mm पर्यंत असणार आहे. ग्राउंड क्लिअर असणार 165 mm पर्यंत. कर्व वेट दिलेलं असणार 145 kg पर्यंत. सिंगल टाईपमध्ये तुम्हाला दिलं असणार कंटिन्युअस. नंतर मग हँडलबार सिंगल टेबल असणार दिलेलं. याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जे फीचर येतं तेव्हा असणार आहे गिअर इंडिकेटर, क्लॉक, डिस्टन्स टू एम्प्टी इंडिकेटर. हेडलाईट तुमचे LED असणार आहे दिलेले. टेल लाईट पण तुम्हाला LED असणार आहे यामध्ये दिलेले. ट्यूबलेसमध्ये तुमचे दोघंही टायर दिलेले असतील, ठीक आहे. आणि दोघे टायर असणार आहे तुमचे MRF मध्ये.
ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिलेली असेल आणि 75,000 तुम्हाला असणार आहे किलोमीटरची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जे कलर असतील 3 कलर तुम्हाला असणार याच्यामध्ये या बाईकमध्ये. एक असणार आहे तुम्हाला एबोनी ब्लॅक आणि एक असणार आहे मॅटॅलिक पिरेल व्हाईट आणि हा एक कलर असणार आहे रेड कलरमध्ये. ठीक आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता सध्या माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. त्याच्यामुळे मी नवीन जे पण व्हिडिओ बनवत राहील त्याच्यातून मला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि तुम्हाला जर ही बाईक जर परचेस करायची असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. कोणाला जर इन्क्वायरी करायचं असेल तुम्ही इथं येऊन करू शकता. ठीक आहे. एक्सेसरीच्या बाजूला तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, ADचे तुम्हाला नंबर प्लेट आणि नंबर प्लेटची जी पण फ्रेम असते ब्लॅक कलरची ती पण तुम्हाला भेटून जाईल. प्लस इन्शुरन्स 1+4चा. या बाईकची प्राईस तुम्हाला डोंबिवलीमध्ये असणार आहे 1,40,000पर्यंत ऑन रोड. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस आम्हाला दिली ती वेगवेगळी दिली असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सिटीमध्ये विचारू शकता की बाईकची प्राईस किती आहे ती. डोंबिवलीमध्ये डिस्ट्रिक्ट असणार आहे ठाणं. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला देऊन टाकेल कोणाला जर एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता. जे लोक कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे असतील किंवा या शिरफाट्या रोडला जे राहणारे असतील त्यांना बाईक हवी असेल तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. ठीक आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला फक्त तुम्हाला सांगतो जी 15 वर्षाच्या आतमध्ये जी पण बाईक असेल तुम्हाला ती पण त्याची जी पण रिव्हॅल्युएशन असेल तुम्हाला ती भेटून देईल. चला मग मित्रांनो, अशी बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता मी हा व्हिडिओच थांबवतो.